सर्व शासकीय विभागांनी जबाबदारीने आणि लोकांच्या प्रति सकारात्मक भूमिका घेऊन कामे करावी, त्यांच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवून जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान द्यावे, असं आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। ही बैठक सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। बैठकीमध्ये गत आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी आर्थिक वर्षाच्या नव्या विकास कामांचा आराखड्याला आणि विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। आज कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मागच्या वर्षी झालेल्या एकूण कामकाजाचा आढावा, झालेल्या खर्चाची एकूण सगळी त्याला मान्यता आणि त्याचबरोबर नवीन खर्चाच्या बद्दल नियोजन या दोन्ही विषयाबद्दलची चर्चा झाली आणि त्याचबरोबर आयत्या वेळच्या विषयांची सुद्धा सविस्तर चर्चा झाली। राज्याच्या आमच्या नगरविकास राज्यमंत्री आणि सहपालकमंत्री आमच्या माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय नामदार मुश्रीफ साहेब, नामदार क्षीरसागर साहेब हे सर्व सन्माननीय खासदार महोदय, आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध असणाऱ्या निधीची आणि त्याचबरोबर नियोजनाची सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं तास 2 तासामध्ये चर्चा झाली। या चर्चेमध्ये साधारणतः 764 कोटी रुपये मागच्या वर्षीचं एकूण आपलं बजेट होतं। त्या 764 कोटी रुपयाच्या एकूण बजेटपैकी 100% रक्कम ही आपल्या 31 मार्चमध्ये मागच्या वर्षी संपूर्णतः खर्च झाली। या वर्षीसाठी सुद्धा ज्या पद्धतीचा निधी आपण एकूण मान्यता घेतलेली आहे त्याप्रमाणे 642 कोटीच्या एकूण निधीची मान्यता आणि त्याच्याबद्दलच्या नियोजनाची सुद्धा चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। पुढच्या वर्षभरामध्ये एका बाजूला येणारा पावसाळा आणि त्या पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचं नियोजन, त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या एकूणच डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सन्माननीय कलेक्टर महोदयांनी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्व नियोजनातनं कोल्हापूरचे आयुक्त, कलेक्टर आणि देवस्थान समितीचे सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई विकास आराखड्याबरोबरच तिथल्या एकूण नियोजनाची सुद्धा बैठक आणि त्याचं नियोजन लावण्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या। त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषण हा सद्यस्थितीमध्ये थोडासा खालच्या बाजूच्या लोकांमध्ये होत असणारा एकूणच आपला उद्रेक बघितल्यानंतर पंचगंगा प्रदूषणासाठी सुद्धा सन्माननीय मंत्री महोदय, पर्यावरण मंत्री महोदय आणि उद्योग मंत्री महोदय यांच्याबरोबर मुंबईत बैठक तातडीने लावण्याबद्दल सुद्धा चर्चा झाली आणि या चर्चेबरोबर कोल्हापुरात सातत्यानं दर 15 दिवसाला कलेक्टरांनी याचा आढावा घ्यायचा, लोकप्रतिनिधींच्याबरोबर समन्वय ठेवून या संपूर्ण आढाव्याच्या माध्यमातून पंचगंगा प्रदूषणाचा संपूर्ण प्रश्न निकालात काढण्यासाठी सुद्धा या आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। या चर्चेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या डिपार्टमेंट्सना सुद्धा विशेषतः अशा सूचना दिल्या की प्रत्येकाने आपलं काम जबाबदारीनं आणि लोकांप्रती अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक करावं, पण त्याच्यापेक्षा काही नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक विभागानं जर राबवले तर त्याचाही उपयोग जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी होणार आहे, त्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या। विशेषतः आयत्या वेळच्या विषयामध्ये सन्माननीय खासदार धनंजय माडिक साहेबांनी असेल, आदरणीय क्षीरसागर साहेबांनी असेल किंवा सर्व सन्माननीय आमदारांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघाशी रिलेटेड आणि विशेषतः जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांसाठी सुद्धा चर्चा केल्या। त्या सगळ्या चर्चांच्या माध्यमातून या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व एकूण निधीची तरतूद आणि निधींच्या तरतुदीबरोबर त्याला अतिशय गतिमान करण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वच मंडळींनी काम करण्याच्या पद्धतीचे निर्णय आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत।